मित्रांनो, असं म्हणतात की कर्म चांगले असतील तर नशिबाला तुमचा दास व्हावंच लागतं आणि नियत साफ असेल तर तुमचं घरच तुमची काशी आणि मथुरा असते. विश्वास हा एक छोटा शब्द आहे. म्हणायला 1 सेकंद पुरेसा आहे. विचार केला तर 1 मिनिट, समजून घेतला तर 1 दिवस, पण सिद्ध करायचं म्हणलं तर सगळं आयुष्य जातं. लोक म्हणतात पैसा जमवून ठेवा, वाईट वेळेत कामाला येईल. पण त्याऐवजी चांगले लोक कमवा, जेणेकरून वाईट वेळच येणार नाही. पैसा आणि आपली नाती यांची एकसारखी कदर करा. दोन्ही मिळवणं अवघड आहे, गमावणं सोपं आहे. आयुष्यभर लक्षात राहतो तो माणूस ज्याने वाईट वेळेत साथ दिली आणि तोही ज्याने वाईट वेळेत साथ सोडली. जर पैसा आणि नाती या दोन्हींपैकी एक निवडण्याची वेळ आली तर नाती निवडावी. पैसे येत जात राहतील, पण एकदा गेलेली नाती परत मिळणार नाहीत. उपाशी पोट, रिकामा खिसा आणि खोटं प्रेम माणसाला खूप काही शिकवते. चांगल्या वेळेपेक्षा चांगल्या माणसांना जवळ ठेवा. चांगला माणूस चांगली वेळ आणू शकतो, पण चांगली वेळ चांगला माणूस देईलच असं नाही. आयुष्य त्याच्याशीच खेळ खेळतं जो चांगला खिलाडी असतो. दुःख सगळ्यांचे जवळपास सारखेच असतात, पण सगळ्यांची हिंमत वेगवेगळी असते. कोणी हताश होऊन कोलमडून पडतो, तर कोणी तोंड देऊन त्यातून पार होतो. जिंकण्यासाठी जिद्द हवी असते, हरण्यासाठी तर भीती पुरेशी असते. जेव्हा तुम्ही पूर्णपणे खचलेले असता आणि तरीही तुमच्या चेहऱ्यावर हास्य कायम असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. जो व्यक्ती स्वतःसाठी जगतो त्याचं एक ना एक दिवस मरण असते आणि जो व्यक्ती दुसऱ्यासाठी जगतो त्याचं कायम स्मरण असतं. बोलायला आणि तोडायला एक क्षण पुरेसा असतो, पण काही जोडायला आणि कोणाला मनवायला सगळं आयुष्य जातं. जे शेजारी आणि नातेवाईक नेहमी वाद घालतात, भांडणं करतात, असे शेजारी आणि नातेवाईक दूर असलेलेच बरे. आयुष्यात सगळ्या गोष्टींचा फायदा उचला, पण कोणाच्या मजबुरीचा फायदा उचलू नका. नशा करायचीच असेल तर मेहनतीची करा, दारूची नाही. मेहनतीची नशा केली तर यश तुमच्या पायावर लोळून घेईल आणि दारूची केली तर रोग होऊन लोळत पडावं लागेल. आपल्या मागे कोणी काही बोलत असेल तर बोलू द्या, कारण चर्चा तर त्यांचीच होते ज्यांच्यात काही खास गोष्ट असते. व्यक्ती आपल्या चुकांसाठी स्वतःशीच भांडतो, त्या व्यक्तीला कोणीही हरवू शकत नाही. रागात बोललेला एक शब्द तुम्ही प्रेमाने बोललेल्या 1000 शब्दांना एका क्षणात विसरायला लावतो. जेव्हा तुम्ही एखादे काम सुरू करता तेव्हा अपयशाला घाबरू नका आणि घेतलेले काम अर्धवट सोडू नका. काम तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे करता त्या कामात यश नक्कीच मिळते. बदलले जाऊ शकते ते बदला. जे बदलता येत नसेल त्याचा स्वीकार करा आणि जे स्वीकारले जाऊ शकत नाही ते स्वतःपासून दूर करा, कारण स्वतःला खुश ठेवणं ही देखील तुमची जबाबदारी आहे. तुम्ही कोणाकडून कसली अपेक्षा ठेवू नका, कारण धोका माणूस देत नाही, धोका तर माणसाच्या अपेक्षा देतात जो तो दुसऱ्याकडून ठेवतो. अहंकार त्यालाच असतो ज्याला मेहनत न करता सगळं मिळालं आहे. मेहनतीने सुखी होणारा समोरच्याच्या मेहनतीचा देखील सन्मान करतो. प्रेमाने भरलेले डोळे, श्रद्धेने झुकलेली मान, मदत करणारे हात, सन्मार्गावर चालणारे पाय, सत्यासोबत जोडलेली जीभ, हे सगळं ईश्वराच्या आवडीचे आहे. प्रत्येक नवीन सुरुवात थोडं घाबरवते, पण यश हे कठीण गोष्टींसोबतच असतं. खुश राहण्याचा हा अर्थ नाही की सगळं ठीक चालू आहे. खुश आहात याचा अर्थ असा की तुम्ही आयुष्य जगायला शिकलात. आयुष्य जगताना इतकं लक्षात ठेवा की पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधारू शकत नाही. म्हणून एकाग्र होऊन केलेली मेहनतच तुमचं वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य बदलू शकते. म्हणून एकाग्र चित्ताने केलेली मेहनत म्हणजे चमत्कार असतो. दुसरा कुठलाही चमत्कार जगात अस्तित्वात नाही.
ज्याला प्रत्येक क्षणाचा महोत्सव करता आला, ज्याच्या तक्रारी कमी असतात आणि ज्याने प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी ईश्वराचे आभार मानले, अशा व्यक्तीला दुःख जाणवत नाही. 20व्या वर्षी दिसणारा चेहरा हे माणसाला निसर्गाचं देणं आहे. 30व्या वर्षी दिसणारा चेहरा हे माणसाच्या आयुष्यातील येणाऱ्या उतार चढावांचं देणं आहे. आणि 50व्या वर्षी दिसणारा चेहरा हा माणसाच्या स्वकमाईचा चेहरा असतो. इच्छा माणसाला कधी शांत जगू देत नाहीत आणि माणूस इच्छांना कधी मरू देत नाही. तुम्ही वेळेला धरवून ठेवू शकत नाही, पण वेळेला कधी फुकट घालवू नका, ते तर तुमच्या हातात आहेच. सरळ असलेले अवघड करणे सोपे आहे, पण अवघड असणारे सोपे करणे कठीण आहे. जो कठीण असलेलं सोपं करतो तो विशेष असतो. माणसाचे चांगले आणि वाईट कर्म हे त्याच्या सोबत चालत असतात. जे घडून गेलं आहे त्याचा विचार करणे व्यर्थ आहे आणि येणाऱ्या भविष्याची चिंता करणेही व्यर्थ आहे. बुद्धिमान आणि हुशार व्यक्ती वर्तमानात जगतो. ज्याला पडल्यावर पुन्हा उठायचं माहीत आहे, त्याला आयुष्याचा अर्थ समजला आहे. प्रत्येकाला वाटतं की मला समजून घ्यावं, पण कोणीही दुसऱ्याच्या भावना समजून घ्यायला तयार नसतो. स्वतःची तुलना इतरांशी करत असाल तर असं करून तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. चंद्र आणि सूर्याची तुलना नाही होऊ शकत. दोघंही आपापल्या जागी आहेत. तसंच प्रत्येक माणूस वेगळा आहे. प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे. संयम आणि सहनशीलता ह्या माणसाच्या कमजोर बाजू नाहीत. या दोन गोष्टी म्हणजे माणसाच्या आतली ताकद आहे, जी सगळ्यांमध्ये नसते. सगळ्यात जास्त ताकद किंवा शक्ती ही एखाद्याच्या आशीर्वादात असते, जे मनातून निघतात. जेव्हा माणसाचं सगळं संपलेलं असतं, तेव्हा कोणाचे तरी आशीर्वाद, मनातून निघालेल्या सदिच्छा माणसाला तारून नेतात. वाईट सवयी वेळेवर नाही बदलल्या तर त्या सवयी तुमची वाईट वेळ आणायला उशीर करत नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.